वॉर्म वेलकम सगळ्यांना परत एकदा. आय होप एव्हरीबडी इज डुईंग फाईन. आज बऱ्याच दिवसांनी मी मला 2-3 दिवस कर्जतला राहण्याचा योग आलाय आईकडे. सो आय होप एव्हरीबडी इज डुईंग फाईन. आपण सुरू करूया, दोन्ही हात जोडून छान प्रार्थना करूया. स्माइल, इनहेल आणि एक्सेल स्लोली. स्माइल, मोठा स्माइल करा बरं. मोठा स्माइल करा. गुड. म्हणा आहे परमेश्वरा, प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे श्रेष्ठगण, माझे गुरु मास्टर चुआकोप श्री जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, to all the invisible helpers, to all the mentors, to Sahib, to everybody. Thank you. We invoke your divine blessings for 2025 to be fantastic, to be amazing, to be prosperous, to be wealthy, to be healthy, to be energetic, to be young, to be rich. Thank you for this Mahasankalp, Mahasukha. Thank you. To all of you, good evening. I welcome you all for this session. सगळ्यांचे स्वागत आहे. आपले रोजची येणारी मंडळी सगळी लगबग लगबग आलेली आहेत आणि मग आपण आज सुरू करणार आहोत. आजचा दिवस काल मागच्या 2 दिवसामध्ये आय होप सगळ्यांना फुटबॉल प्रॅक्टिस जमलेली आहे. सगळ्यांना बऱ्यापैकी फुटबॉल प्रॅक्टिस जमली आहे सगळ्यांना. हात वरती करून सांगा बरं मला फुटबॉल प्रॅक्टिस जमली म्हणून, की मला फुटबॉल प्रॅक्टिस जमली. येस, फुटबॉल प्रॅक्टिस कधी कुठेही करता येते. फुटबॉल म्हणजे रिअल फुटबॉल नव्हे, राईट? हे पण लक्षात आलंय सगळ्यांना. येस और नो? फुटबॉल इज नथिंग बट द इमोशन्स, राईट? आणि त्या इमोशन्सला आपल्याला गेट आउट करायचं आहे. इमोशन्सला आपल्याला गेट आउट करायचं आहे आणि दॅट इज द पुश, राईट? वेन यू किक इट, वेन यू किक द बॉल लाईक फुटबॉल, वेन यू गिव्ह अ सॉलिड किक, राईट? ते प्रॉब्लेम्स आपल्या जीवनात ना जाण्यासाठी आपण त्यांना फार दूरवर पाठवतोय. येस और नो? दिस इज अ टेक्निक विच वी यूज इन NLP. काल परवाकडे मी काही कमेंट बघत होतो आपल्या चॅनलवरती. सो सम ऑफ यू जे आता मला ओळखत नाहीये, राईट? सर, व्यवसाय व्यतिरिक्त मी एक हीलर आहे. प्राणी किलिंग शिकलोय, NLP शिकलोय. आता मी थोड्या दिवसांनी NLP शिकवणार सुद्धा आहे. न्यूमरोलॉजिस्ट आहे. लोक वैयक्तिक लेवलला मी काही आवडीने मार्गदर्शन करतो आणि ज्यांना ज्यांना मार्गदर्शन मिळालंय, राईट, किंवा जेव्हा ज्यांना काही बेनिफिट्स मिळाले, ती सगळी लोक नंतर माझ्याशी कनेक्ट होतात परत एकदा. आणि देन वी टेक इट टू द नेक्स्ट लेवल. बरेचसे जण प्राणी किलिंग शिकलेत, नंतर मग ते पुढे प्रगती करतायत. काही जण अराठी पर्यंत आलेत, काही जण बरंच अजून प्रोग्रेस करतायत जीवनामध्ये. सो ज्यांना माहिती नाही हे माझं प्रोफाईल आहे, त्यांच्यासाठी नुसतीच हनुमान चालिसा आपण म्हटली असं नाही. हनुमान चालिसेतला एखादा दोहा घेऊन आणि त्या दोह्यावरती त्यातला एखादा जो शब्द आहे, शब्द नाहीच आहेत ते खरं, अनमोल रत्न आहेत ती सगळी, ते आपल्याला असं सहज समजणारं नाहीये. ते 15वी आपली हनुमान चालिसा सिरीज चालू आहे, तरी सुद्धा आपण अर्थ अजूनपर्यंत उकलतोय, आपण समजून घेतोय, विनम्रतेने समजून घेतोय. तो आपला प्रयत्न आहे, राईट? सो माझा संकल्प काय असतो, की आपल्याकडे 10 मिनिटं 15 मिनिटं वेळ असतो हनुमान चालिसा रामस्तुतीसाठी. पण मग उरलेली 20 मिनिटं जी आहेत, तर आपल्यामध्ये असलेले काही अपॉर्च्युनिटीज आहेत जे आपल्याला इम्प्रूव्ह करायचे आहेत. त्याच्यावरती आपण काहीतरी संभाषण करतो. मला NLP मधनं जे समजतं ते मी तुम्हाला मार्गदर्शन करतो, इकडे शेअर करतो. आणि मग नंतर तुम्ही बरेचसे जण मला वैयक्तिक लेवलला किंवा आपल्या ग्रुपवरती आपण हा मेसेजेस सांगता करता, की सर अशी अशी इम्प्रुव्हमेंट आहे. ओके, राईट? आय होप दिस इज मेकिंग यू क्लिअर आणि कम्फर्टेबल, राईट? आजच्या दिवशी आपण काय करणार आहोत, तर मी आज आपल्याला कालच लिहिलं होतं, राईट? आजचा दिवस काल आज लिहिलं होतं. आजचा दिवस आपण गोल सेटिंगसाठी लावणार, राईट? गोल सेटिंगसाठी. तर प्रत्येक जण काही वही घेऊन आलं असेल किंवा काही कागदपत्र तुम्ही आणले असतील, पेन आणले असतील, राईट? गुड. थोडंसं मी मार्गदर्शन करणार आहे आज. नंतर हा व्हिडिओ लगेचच रिलीज करणार आहे आणि तुम्हाला गोल्स रिफाईन करण्यासाठी आजचं सेशन मदत करणार. ओके, सो लेट अस स्टार्ट. कुठलाही विलंब न करता 6 वाजून 6 मिनिटं ऑलरेडी झालेली आहेत. तो आता फक्त तुम्हाला शांतपणे पेन पेपर काहीच करायचं नाही. आता यू हॅव टू ओनली लिसन टू व्हॉट आय एम सेइंग. सी इट ऑन द स्क्रीन. ओके, यू जस्ट हॅव टू सी इट ऑन युअर स्क्रीन. हनुमान चालिसा मनोरथ 2025. आपलं काय मनोरथ आहे? महासुखाकडे जाणारं काय मनोरथ आहे आपलं? आपले गोल्स कसे असले पाहिजे? तर आपले गोल्स आहेत, अशी एक चौकड बनवली आपण साधारण सर, राईट?
तर गोल्स मी साधारण सर कुठल्या स्वरूपात येतं, फिजिकल म्हणजे शारीरिक काही आपले टार्गेट आहेत, आपले गोल्स आहेत, तसे फिजिकल स्वरूपातले गोल्स आपण लिहिले पाहिजे. ओके. इमोशनल काही गोल्स आहेत, इमोशनल भावनिक, आपण कसे आपले भाव असले पाहिजेत, अधिक अधिक वेळापर्यंत, मॅक्सिमम अमाऊंट ऑफ टाइम इन अ डे आपले भाव कसे असले पाहिजेत. राईट. मेंटल म्हणजे मानसिक लेवलचे काय गोल्स असले पाहिजेत आपले, ही याची सगळ्याची यादी आपल्याला लिहायची. राईट. शारीरिक झालं, इमोशनल झालं, मेंटल झालं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनान्शियल, आपले आर्थिक गोल सुद्धा आपण लिहिले पाहिजे. राईट. आणि मग प्रत्येक गोल्सवरती, प्रत्येक आपले जे संकल्प आहेत त्याच्यावरती आपण, प्रत्येक गोलवरती जेव्हा एक एक गोलचं आपण लिहून काढू, ती शेअर करणार आहे मी तुमच्याशी. स्क्रीनशॉट पण घ्यायची गरज नाही, मी तुझी सगळी स्लाइडच तुम्हाला देणार आहे. तुम्हाला फक्त ते शांतपणे तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या कुठल्या विश बॉक्समध्ये टाकण्यासाठी ते सगळं तुम्हाला मिळणार आहे. काही काळजी करू नका, मी त्याची काळजी घेतलेली आहे. आय टेकन केअर ऑफ इट. आता फक्त शांतपणे समजून घ्यायचे पुढची 10 मिनिटं. गोल्स आपण लिहित नाहीत. माझे शब्द लक्षात ठेवा. मला 10 वर्ष प्राणी मध्ये मी जेव्हा लोकांना विचारतो, माझ्याकडे कधी भेटायला आले लोक, काय संकल्प आहेत आपले, नाही सर नाही लिहिले. अरे बापरे, मग का नाही लिहिले? हनुमान चालिसेमध्ये फलश्रुती आहे, अथर्व शीर्षामध्ये फलश्रुती आहे, विष्णू सहस्त्रनामामध्ये फलश्रुती आहे, रामरक्षेमध्ये आपण आपण चैत्रात रामरक्षा करतो, इथे मधुरतामध्ये बरेचसे जण तुम्ही आलेले आहात. आपल्या प्रत्येक, आपण जे जे काय वाचन करतो, पठण करतो, त्याच्यामध्ये फलश्रुती आहे. काही जण तुम्ही शंकर महाराजांची भक्त आहात, माझ्याबरोबर तुम्ही बऱ्याच वेळेला भजनाला असता, किंवा आपण बावनी म्हणता, बावनीमध्ये शंकर महाराजांच्या फलश्रुती आहे. महाराजांनी शंकर गीतेमध्ये फलश्रुती लिहिलेली आहे. मग जर फलश्रुती ही सगळी मंडळी लिहित आहेत, मग आपण लिहायला नको का? म्हणून गोल्स लिहिणं महत्वाचं आहे. ओके. तो पहिली स्टेप काय आहे, तर आपण गोल्स लिहिणं महत्वाचे, आपले संकल्प लिहिणे महत्वाचे. आणि मग संकल्प लिहित असताना पुस्तकांचा आधार घेऊन, राईट, काय संकल्प लिहिले पाहिजेत आपण, काय संकल्प लिहिले त्याचे हे सॅम्पल आहे. राईट. मी जर तुम्हाला बनवून दिलंय, तुम्ही याच्यात ऍडिशन करू शकता. गुड हेल्थ फॉर एव्हरी वन इन द फॅमिली. तुमच्या परिवारातले जेवढी लोक आहेत त्याची सगळ्यांची तब्येत अगदी व्यवस्थित सुदृढ असावी. गुड हेल्थ फॉर एव्हरीबडी इन द फॅमिली. एखाद्याला बीपी आहे, तर असं म्हणू नका बीपी कमी झालं पाहिजे. असं लिहा की परफेक्ट बीपी म्हणजे किती आहे, 120/80. मग लिहा परफेक्ट बीपी. शुगर किती असली पाहिजे, 140/100. राईट. म्हणजे जर फास्टिंगची 100 असेल, राईट, तर आपली बीपीची 140च्या आसपास वगैरे असली तर उत्तम. वेट किती असलं पाहिजे, तर वेट जेवढा तुमच्या सेंटीमीटर मध्ये जेवढी हाईट आहे, गुणिले 10. एक मिनिट, गुणिले 10 की, आय एम नॉट व्हेरी शुअर, पण आय थिंक इट्स डिवाइड बाय 10 और इंटू 10. लेट मी सी. राईट. पण वेट हा प्रोपोर्शनेटली असलं पाहिजे. जर आपली हाईट लेट से फॉर एक्झाम्पल 180 सेंटीमीटर असेल, तर त्याप्रमाणे डिवाइड बाय 10 म्हणजे मी तर गुगल करतो आणि लेट मी सी. सो त्याप्रमाणे वेट असलं पाहिजे. सो वेट आपलं परफेक्ट असलं पाहिजे. राईट. फ्लेक्सिबल स्पाइन असलं पाहिजे. जर आपली स्पायनल कॉर्ड व्यवस्थित असेल तर लगभग सगळ्या आजारांपासून आपल्याला मुक्ती आहे. हेल्दी बॉडी असली पाहिजे. हे आपले काही शारीरिक गोल्स. आता हे गोल्स लिहित असताना काही जणांना तुमच्यापैकी लेट से काही गंभीर आजार असतील, तर गंभीर आजारामध्ये, राईट, या 180 - 100, थँक्यू सर. राईट. सो एखाद्याला गंभीर आजार आहे, गंभीर आजार असेल तर त्या गंभीर आजाराला पूर्ण बरं होत असताना तो असं लिहा की फ्री किंवा सुदृढ होतंय शरीर, मुक्त झालोय मी, व्याधी मुक्त झालेलो आहे, तो लिहा. आणि लिहित असताना एक फिलिंग येणार आहे, पण डॉक्टरांनी सांगितलंय गोळी तर शेवटपर्यंत घ्यायची, घ्या ना, डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्याला असलंच पाहिजे, घेत राहायचंय. पण जर पूर्ण बरं झालो आपण, 120/80ची आपली शुगर, आपले बीपी असेल एक्झाम्पल, राईट, तर आपल्याला बरं वाटणार आहे की नाही? बाकी डॉक्टरांच्या सल्ल्याने तर आपल्याला जायचंच आहे. राईट. एखाद्याला डोकं दुखत असेल तर काय सांगाल तुम्ही त्या संकल्पामध्ये? हेडेक कमी होऊ दे असं नाही, आय एम जस्ट हेल्दी, एनर्जेटिक आणि यंग. माझा हेडेक कमी होऊ दे हा गोल नाहीये.
माझं डोकं ठणाठणा दुखतंय, कोणी मारल्यासारखं मला होतंय सारखं, आणि मला बरं वाटू दे, हा गोल नाहीये. मग काय गोल आहे? मग थोडं चिंतन केलं पाहिजे, थोडा अभ्यास केला पाहिजे, की मला शांत वाटतंय. हा, मला शांत वाटतं, आय एम बिकमिंग हेल्दी, आय एम हेल्दी. असे गोल्स आपले असले पाहिजेत. हा, हे शेअर करणार आहे मी तुमच्याशी. जरा थोडंसं फक्त मला एक थोडंसं गाईडलाईन द्यायची. इमोशनली काय असलं आपलं असलं पाहिजे? तर आनंद, राईट, आनंद, हो, कॉन्फिडंट, आणि इमोशनली फॉरगिव्हनेस आपल्यामध्ये असलं पाहिजे. अंगीकृत असलं पाहिजे, अंगीकृत. जर मी आता तुम्हाला सांगितलं दोन सुंदर, चांगल्या, आनंदीदायी गोष्टी जीवनात आठवा, पटकन नाही आठवत आपल्याला. मी सांगतो तुम्हाला, मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स मी शिकवतो मागच्या एक वर्षापासून. आता ऑनलाईन नाही घेते, प्रॅक्टिस फिजिकलच जाऊन शिकवतो. तेव्हा आम्ही सांगतो दोन हॅपी मोमेंट्स आठवा जीवनामध्ये. नाही पटकन आठवत, कारण नन्नाचे पाडे जीवनामध्ये एवढे आहेत, जीवनामध्ये एवढ्या अडचणी आहेत. जरी त्या अडचणी 10 असल्या, 90 चांगल्या गोष्टी असल्या, त्या 10 अक्षरशः खांद्यावरती आहेत, डोळ्यापुढे आहेत, त्या नाही आपल्याला आठवत सहजपणे हॅपी मोमेंट्स. त्याची प्रॅक्टिस करायला लागेल, मन वळवायला लागेल, सवय करायला लागेल. आज आपण हे सगळे सेशन ऐकतोय, आपल्यावरती हे सगळं संस्कार होत आहेत, आपल्याला हे भाग्य आहे की आपण हे सगळे ग्रंथ, पुराण हे सगळं आपण वाचतोय. ही आपल्या जीवनातली हॅपी मोमेंट आहे. आज सकाळी आपण उठलो, मी माझ्या मुलाशी बोललो, बायकोशी बोललो, आईकडे मी आता आहे, हॅपी मोमेंट आहे का नाही? आता तुमच्याशी बोलतोय, हॅपी मोमेंट आहे. तुम्ही ऐकताय, हॅपी मोमेंट आहे. नाही, पण मग असं नाही मला कळत आहे. मग आय सी यू हॅव टू रिमेंबर, याच्यावरती अजून पुढे बोलणार होता आपण येणाऱ्या दिवसांमध्ये. हॅपी मोमेंट इज व्हेरी पॉवरफुल. त्यामुळे संकल्पामध्ये आपण आनंदी राहण्याच्या, काय आपल्या संकल्पांमध्ये आनंदी राहण्याच्या काय योजना आहेत आपल्याकडे जीवनामध्ये? होप काय आहे आपल्याला जीवनामध्ये? होप इज व्हेरी पॉवरफुल, पॉवरफुल इमोशन. होप, आशा, एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इमोशन. आपल्याला एक होप असते, एक आशा असते. वी आर होपफुल अबाउट एव्हरीथिंग इन लाईफ. होपच्या विरुद्ध काय आहे? जाऊ दे, काय करू, काय केलं तरी पण काय नाही होणार, होपलेस. अँड देन युअर होपफुल. होपफुल, असं आपल्याला वाटतं की पुढे आपले दिवस बदलणार आहे. एक आपल्याला होप आहे की काहीतरी बदल होईल जीवनामध्ये. एक आपल्याला होप आहे की काहीतरी आपला स्वभाव बदलेल. काहीतरी होप आहे आपल्याला जीवनामध्ये, दॅट आय विल डू वेल, इफ नॉट नाव, इन फ्युचर. सो हा स्वभाव डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्याला इंग्लिशमध्ये कधी कधी आपण ऑप्टिमिस्टिक राहणं सुद्धा म्हणतो, राईट. कॉन्फिडेंट, बापरे, याच्यावरती आपल्याला एक सेशन लागेल, कदाचित जास्त लागेल. कॉन्फिडन्स. कोणीतरी आपल्याला शाळेत सांगितलं होतं की तू चांगला नाहीयेस. जर तुझे हँडरायटिंग चांगलं नसेल तर तो यू आर अ बॅड बॉय और अ बॅड गर्ल. म्हणजे तेव्हापासूनच आत्मविश्वास कोणीतरी हरवलाय आपला. कोणीतरी शाळेत सांगितलं, कोणीतरी कॉलेजमध्ये सांगितलं, मग तुमचं लग्न झालं, मग तुम्ही नोकरीला आधी जात होतात, मग त्याच्यानंतर लग्न झालं. सतत लोक काय सांगतायत की तुम्ही हे केलं नाही म्हणजे यू आर नॉट अ गुड गाय, तुम्ही हे केलं नाही म्हणून यू आर नॉट अ गुड गर्ल. झालं पूर्णपणे शेळीसारखं जीवन जगतोय. नवरा म्हणतो बायकोला तू काय कामाची नाहीयेस. बायको म्हणतो नवऱ्याला, अजून ती काय अजून चार शब्द म्हणत असेल. पूर्ण कॉन्फिडन्स पूर्णपणे सपाट झालेला आहे बऱ्याच वेळेला. सगळं आहे सर, पण आत्मविश्वास नाहीये. मला सतत भीती वाटते. क्लासिक एक्झाम्पल आहे. आत्मविश्वास पूर्णपणे हरवलाय, आणि तो दुसरी तिसरी मध्येच त्या टीचरकडनंच हरवलेला आहे शाळेमध्ये. यू आर नॉट अ गुड स्टुडंट, तुला मी आता पनिशमेंट देणार आहे, वगैरे वगैरे काय बोलले असतील देव जाणो. प्रत्येकाच्या शाळांमध्ये, आजकालच्या शाळांमध्ये असं काही होत नाही म्हणा, पूर्वीच्या काळी होत असेल. त्यामुळे कॉन्फिडन्स हा तेव्हाच कोणीतरी व्हॅक्युम क्लिनर सारखा काढून घेतलाय, त्याच्यानंतर कोणीतरी नोकरीत गेलाय.
यू डोंट नो दिस, यू डोंट नो दिस, यू डोंट नो दिस. अप्रिसिएशनची थाप कुठे आहे? प्रशंसा करण्याची थाप कुठे आहे? धीर देण्याची कुठे ती रसायन? आज माझ्या या सेशनमध्ये मला माझे टीम मेंबर्स मला काहीतरी काय दिसत आहेत. काही जण माझ्याकडे 10 वर्षापासून काम करतायत. काही जण आता मागच्या हनुमान चालिसेला भेटले आणि आता त्यांनी मला शी जॉईंड अस. करुणा इथे मला दिसते स्क्रीनवरती समोर, HR मॅनेजर म्हणून आमच्याकडे काम करते. 6 महिने झाले. अप्रिसिएशन, प्रशंसा हा सुद्धा एक कला आहे. आपण जर ती डेव्हलप केली, इट विल अप्रिशिएट, इट विल मोटिवेट आवर पीपल वर्किंग विथ अस. पण तो कोणीतरी कॉन्फिडन्स तू खराब आहेस, यू आर नॉट अ गुड गाय, त्यांनी पूर्णपणे तो कॉन्फिडन्स गेलेला आहे. आणि तो गेलेला कॉन्फिडन्स घालून आपण दिवसभर, आयुष्यभर 10-10, 15-15 वर्ष आपण जगतोय. कोणीतरी आपला 10 वर्षापूर्वी केलेला आहे आणि त्यामुळे पूर्णपणे आपण सफाळ झालेलो आहे. ते इमोशन्स या हनुमान चालिसेमध्ये रिप्लेस करायला आपण मदत करणार आहोत. आवडेल का नाही तुम्हाला? येस ऑर नो? राईट. बाय बाय करायचे त्या सगळ्या इमोशन्सला. आय एम विथ यू, डोंट वरी. पूर्ण 21 दिवस मला अधिक अधिक जेवढं देता येईल तेवढं मी देणार आहे. ओके, पुढे जाऊया. राईट, लक्षात येते सगळ्यांना? थोडंसं आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत प्रत्येक सेशनमध्ये. फॉरगिव्हनेस, कॉन्फिडंट होण्यासाठी मग ज्यांनी कोणी आपला कॉन्फिडन्स घालवलाय त्यांना आपण माफ करणं गरजेचं आहे. येस नो? तर आपली मुक्तीची आपण एक सिरीज रन केली होती. व्याधीमुक्त, तणावमुक्त, रोगमुक्त अशी आपण एक सिरीज रन केली होती. मधुरतामध्ये ती आपली सिरीज अवेलेबल आहे. प्रोजेक्ट मुक्तीच्याच नावाने केली होती. मुक्ती कशात मुक्ती? तर तंटामुक्त, व्याधीमुक्त, फ्रीडम. राईट. सो यू जस्ट हॅव टू कंटिन्युअसली थिंक अबाउट इट. फॉरगिव्ह हे पण शिकवणार आहे. काही जण तुम्ही पहिल्यांदा येत आहे सेशनला, नो प्रॉब्लेम. यू ऑल विल लर्न टुगेदर, वी विल लर्न इट टुगेदर. राईट. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपण कायम सुधार करत असतो. येस नो? पहिल्याच वेळी आपल्याला जमलं होतं का हो सगळं? नाही ना. राईट. सो मागच्या वेळी जमतो जमलं, पुढच्या वेळी थोडं 10% जमलं, त्याच्यानंतर 20 जमलं, त्याच्यानंतर 30 जमलं, हळूहळू जमणार आहे, जमतंय. हे सेशन आपण जे ऐकणार आहात, जे आता ऑनलाईन आहात, आपण सगळेजण आपल्यापैकी कोणीही अजूनही संत झालेले नाहीये. नो बडी इज परफेक्ट. नो बडी इज परफेक्ट. पण आपल्याला एक परफेक्ट इमेज बघायची सवय आहे. माझी आई परफेक्ट आहे, अरे बापरे कल्याण आहे. नाहीये आई परफेक्ट. माझे वडील परफेक्ट आहेत, नाहीये आपले वडील परफेक्ट. ही इज लर्निंग. माझा मुलगा अशी चूक करू शकत नाही, माझी मुलगी अशी चूक करू शकत नाही, माझे सर अशी चूक करू शकत नाही, माझे टीम मेंबर्स अशी चूक करू शकत नाही, असं नाही आहे. वी आर ट्राइंग टू डू अ बेटर जॉब एव्हरी डे. Everybody is trying to do a better job every day. Sometimes we make mistake. Sometimes we fail. Sometimes the plans don't work. It is okay. राईट. पण इथे फॉरगिव्हनेस करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपण इथे काय केलंय? आपला इमोशन्स आपले पाहिजेत फॉरगिव्हिंग. ठीक आहे, चुका झाल्या, नो प्रॉब्लेम. आपण क्षमा याच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत. शंकर महाराजांनी त्यांच्या ध्यानमध्ये, राईट, आपल्याला खूप चांगलं प्रवचन, त्यांनी चांगलं आपल्याला बोध दिलेले आहेत, खूप सुंदर आहे. महाराज म्हटले की तुला माझ्याकडे येण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती फॉरगिव्हनेस आहे. क्षमा म्हणजेच आनंद राशी आहे, असं शंकर महाराज म्हणतात. जर काटे असतील तुझ्या अंगावरती तर माझ्यापर्यंत तू पोहोचणार नाहीस. मला ते बोचतील असं महाराज म्हणतात. राईट. जर आपल्याला रागाचे काटे असतील, द्वेषाचे असतील, मत्सराचे असतील, कसं आपण परमेश्वराच्या दरबारात, आपण आता प्रभू राम आपल्याला साक्षात आशीर्वाद देत आहेत, काय त्यांनी दिलेले आशीर्वाद फुटतील ना? ते सगळे फाटतील का नाही?
पण मग हे परमेश्वरा मी त्याच्यामध्ये रोज बदल करतोय माझ्यामध्ये, राईट? आपण सविस्तर बोलणार आहोत आज. मी फक्त खूपच 30,000 फुटावरनं सांगतोय, राईट? मानसिक, प्रत्येकाला शांती हवी आहे. प्रत्येकाला मन शांती, आंतरिक शांतता हवी आहे का नाही? मग लिहायली पाहिजे, ती लिहिली पाहिजे. मला पीसफुल, आय वुड लव्ह टू बी ऍट पीस. मला अनुभव करायचा आहे पीस. तो सुद्धा या पुढच्या 21 दिवसामध्ये, 19 दिवसामध्ये आपण अनुभव करणार. आय विल टीच यू दॅट ऑल्सो. ओके. समाधानी मी आहे का? सतत आपले कंप्लेंटच्या मोडमध्ये आपण असतो. हे ठीक नाहीये, ते ठीक नाहीये, हे ठीक नाहीये, ते ठीक नाहीये, की आपण समाधानी व्हायला शिकणार आहोत. समाधान, ग्रेटफुल राहायला आपण शिकणार आहोत. ग्रेटफुल, एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता आपल्यात असली पाहिजे. हे आपली जी माइंडसेट आहे तो अबंडन्स मध्ये ही डेव्हलप करायचं आहे आपल्याला. अबंडन्स म्हणजे काय? विपुलता. ज्या देवाने ही सृष्टी बनवली, ज्या प्रभुरामाच्या आशीर्वादाने आपण सगळेजण आता आहोत, त्याच्याकडे कसलीच कमी नाहीये. त्याच्याकडे अबंडंट माइंडसेट आहे. तो आपण म्हणाल की साहेब प्रभुराम भगवान हनुमान त्यांना प्रार्थना द्याल, प्रार्थना कराल की लेट मी बी गुड हेल्थ. मग ते असं म्हणतात नाही, अरे पण मी काल तो दिनेश आलेला, तो घेऊन गेला गुड हेल्थ, आता नाही बाबा तुझा संपला नंबर. असं थोडी आहे. तो काल महेश आलेला, तो 1 करोड रुपये घेऊन गेला, आता तुला थांब, आता पुढच्या महिन्यात बघू, असं थोडी म्हणतो परमेश्वर. अबंडंट आहे. इट इज इन अबंडन्स. इट इज इन अबंडन्स. आपण त्याच्यावरती पण बोलणार आहोत की आपले माइंडसेट आपला असला पाहिजे. राईट? आणि मग त्याच्यानंतर फायनान्शियल गोल्स अत्यंत गरजेचे आहेत. भौतिक जगतामध्ये आपल्याला जीवन जगत असताना फायनान्शियल गोल्स, कोणाचे 1 लाख रुपये महिना, 10 लाख रुपये महिना, 1 कोटी रुपये महिना, जे काय असेल ते ते गोल्स आपण लिहिणं, वार्षिक, 3 महिन्याचे, 1 महिन्याचे जे गोल्स आहेत ते आपण लिहिणं गरजेचं आहे. घर असलं पाहिजे का? नाही. येस. ऑफिस असलं पाहिजे, काय कोणाला जमीन काय असेल तर ते असलं पाहिजे, फार्म हाऊस असलं पाहिजे. लिहा तुमचे गोल्स, लिहा, बिनधास्तपणे लिहा. इन्शुरन्स असला पाहिजे आपल्याकडे. हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे आपल्याकडे, मेडिक्लेम, लाईफ, राईट? लाईफ मध्ये सुद्धा टर्म पॉलिसी आपली असली पाहिजे. असे हे गोल्स आपले असले पाहिजे, ज्यामुळे आपण एवढी मेहनत करून आपण पैसे कमवतोय, त्याचं धनात रूपांतर, ते पैसे आपले म्हणून राहिले पाहिजेत, ना की हॉस्पिटलची बिलं भरली पाहिजे. आणि यदा कदाचित समजा हॉस्पिटलची बिलं भरायची वेळ आली तर आपण सगळेजण हेल्थ इन्शुरन्स मध्ये असलं पाहिजे. राईट? सो इट इज इम्पॉर्टंट टू बी देअर इन दिस वर्क. जे काय तुमच्या बजेट प्रमाणे कव्हर आहे ते कोणाहीकडनं तुम्ही ते इन्शुरन्स करून घ्या. आपली इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे, गोल्ड मध्ये म्हणा, स्टॉक्स मध्ये म्हणा, बॉन्ड्स मध्ये, म्हणजे आहे जे तुम्हाला पटेल. आणि शेवटचं, बिफोर वी स्टार्ट हनुमान चालिसा, हे सगळं करत असताना या सगळ्याचं रूपांतर, पैशाचं रूपांतर धनामध्ये होण्यासाठी, आनंद जोपासण्यासाठी, आनंद समजण्यासाठी, जीवनात आनंद म्हणजे नक्की काय तो पेढा खाण्यासाठी, हे जे काय लागतं त्या स्वामींचे, त्या गुरूंचे, त्या गुरुजनांचे आशीर्वाद असणं गरजेचं आहे. पैशाचं रूपांतर धनात करण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. राईट? इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट की या सगळ्या गोष्टी ज्या आपण करत असताना आपल्यावरती होणारे जे संस्कार आहेत ते आपले गुरुजन आपल्यावरती करत असतात. स्पिरिच्युअली आध्यात्मिक गोल सुद्धा आपले असले पाहिजे. आपली फेथ म्हणजे निष्ठा असली पाहिजे आपल्या गुरूंवरती, प्रभू रामांवरती, हनुमान चालिसेमध्ये जे काय आपण म्हणाल ते, निष्ठा आपली असली पाहिजे. हा गोल आहे आपला. शुद्धीकरण असलं पाहिजे. कसलं शुद्धीकरण? विचारांचं. निष्ठेवरती बोलतायत हनुमान चालिसेमध्ये, आपल्याला त्यांनी रिमाइंडर दिलाय, और देवता चित्त न धरही हनुमत से सब कुछ करही. आपल्याला दिलेला आहे त्यांनी रिमाइंडर. त्या गुरूंना सांगितलं, काम नाही झालं, तिथून तिथे गेले, तिथून इथे गेले, आहा, गडबड आहे. राईट? निष्ठा, निष्ठा आपण शिकतो. निष्ठाच आपल्याला वाचवत असते. त्याच्याविषयी पण आपण पुढे आपण बोलणार आहोत, जेव्हा हनुमान चालीसा आपण गहन समजून घेणार आहोत पुढे.
विचारांचं शुद्धीकरण असलं पाहिजे. ध्यान धारणा जर आपल्याला दिली असेल तर आपण ती ध्यान धारणा केली पाहिजे. सतत हा हा जो काय आपल्याकडे साठा आहे, आपल्याकडे हनुमान चालीसा व्यतिरिक्त आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे, असे बरेचसे ग्रंथ आहेत. जे लोक अराटिकोवा शिकतायत, शिकलेत, त्यांना काहीतरी 17-18 रेकमेंडेड बुक्स दिलेले आहेत. ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, योगी कथामृत, वन ऑफ द बुक. हे पुस्तक वाचलं पाहिजे. ती पुस्तकं नाही आहेत, ती ग्रंथ आहेत. राईट. वेळ मिळाला, कधी संधी मिळाली तर गुरुचरित्र वाचा. बऱ्याचशा आपल्या पोथी ग्रंथ आहेत. गजानन महाराजांचा आहे, शंकर गीता आहे, शंकर लीला आहे. हे जेव्हा वाचाल आपल्याला, साई बाबांचं त्यांचा ग्रंथ आहे, तर हे जेव्हा आपण वाचाल, त्याचे नोट्स बनवाल, तेव्हा आपल्याला डिकोडिंग होईल. ते मला मागच्या वेळी नव्हतं समजलं, पण या वेळेला वाचल्यावरती आपल्याला कळलं. त्यांनी आपण काय होणार आहोत? आपण बल, बुद्धी आणि विद्या, म्हणजे आपण ज्ञान आत्मसात करणार आहोत. म्हणून अष्टांग योगामध्ये ज्ञान योग सांगितलेला आहे. ज्ञानयोग हा अध्यात्मातला भाग आहे. राईट. आणि सगळ्यात लास्टला इट इज इम्पॉर्टंट की आपल्याला सांगितलंय डोनेशन. कर्ण हा दानशूर होता, अर्जुन हा दानशूर होता. कर्ण ऑफकोर्स ओळखला जायचा कारण की तो गुप्त दान करत असे, पण दानशूर होता. दानाला महत्व दिलेलं आहे. काय दान करतोय आपण? किती दान करतोय? आपल्या मिळकतीतलं किती दान करतो? हाऊ मच आर यू डोनेटिंग एव्हरी मंथ? वेअर आर यू डोनेटिंग? हाऊ आर यू डोनेटिंग? राईट. या सगळे जेव्हा आपण सर्वांगीण गोल्स लिहितो, तेव्हा आपली सर्वांगीण प्रगती होते. आपण एखाद्याने गोल लिहिला, फॉर एक्झाम्पल, राईट, मला पैसे मिळू दे. ऑफकोर्स पैसे इम्पॉर्टंट आहेत. नो डाऊट अबाउट इट. येस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सुख ही पैशाने विकत घेतली जातात. आपण आज इथे बसलो, एसी आहे, सगळं आहे. का बरं एसी आहे? का बरं वी कॅन अफोर्ड एसी? दॅट्स रिझन वी हॅव एसी. पैसे हवेत का नको का? पण नुसतेच पैसे हवेत का? नाही. नुसतीच चांगली हेल्थ हवे का? नाही. सर्वांगीण प्रोग्रेस सांगितलेला आहे. म्हणून आपल्याकडे अष्टांग योग सांगितलेला आहे. प्रॉपर प्रगती, अष्टांग, सर्वांगीण शब्द सर्वांगीण प्रगती आहे. त्यामुळे फिजिकल, इमोशनल, मेंटल म्हणजे मानसिक, आर्थिक, आणि मग ह्याचा जो बेस आहे तो अध्यात्म. उद्या मी तुम्हाला हनुमान चालीसा पीडीएफ फॉर्म मध्ये आता पाठवतो तुम्हाला परत एकदा. मी काही मार्क केलेले आहे. हे सगळे गोल्स हनुमान चालिसेमध्ये आपल्याला दिलेले आहेत. फक्त त्यांनी काही आपल्याला रोजच्या वाचनात येते, आपण ते सहज कधी कधी इग्नोर करतो. यावेळी मी तुम्हाला मार्क करून पाठवतोय, ते वाचा. तुम्ही तुमचे गोल्स बनवा, परत रिफाईन करा त्याच्यावरती. आज वेळ द्या, उद्या वेळ द्या. उद्या संध्याकाळी 6ला आपण भेटणार. राईट. आर यू क्लिअर? गोल्सची क्लॅरिटी आली का सगळ्यांना? गोल्स छानपैकी लिहायचे. आणि मग गोल्स लिहून झाल्यावरती काय करायचं सर, असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, गोल्स लिहून झाल्यावरती छानपैकी सुंदर, उद्या मी तुम्हाला दाखवीन माझ्या ऑफिसमध्ये, तर मी चांगला मस्त सुंदर विश बॉक्स बनवलाय. मस्तपैकी विश बॉक्स. दिवाळीच्या दिवसांमध्ये जे ड्रायफ्रुट्स वगैरे आपण बघतो बॉक्समध्ये असतात, तर तसा एक बॉक्स आणला आणि त्याच्यावरती प्रभुरामाचं नाव लिहिलं, आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपले गोल्स टाकले. 80-85% पुढच्या 3-4 महिन्यातच ते पूर्ण होतात. मग आम्ही दुसरी हनुमान चालीसा आपण करतो, तेव्हा अजून काही नवीन गोल्स असतात. आत्मप्रेम ह्यालाच म्हणतात, निष्ठा त्यालाच म्हणतात. प्रभुराम, मी गोल्स लिहिले, तुमच्या चरणी मी अर्पण करतोय, बाकी तुम्ही माझ्याकडनं हे करून घ्या. दॅट्स इट. एकदा लिहिले की प्रभुराम तथास्तु म्हणतच असतात. पण ते विचारतील ना तुम्हाला, काय रे तू लिहिलेस का नाही? तुम्हाला जे पाहिजे ते द्या. काय देऊ मग मी तुला? आत्ता तुला काय हवंय? आत्ता भूक लागली, मग काय देऊ? पैसे देऊ की काय खायला देऊ? आत्ता आनंद देऊ? आनंद खातोस? नाही, मला आता पोळ्या द्या, भाकऱ्या द्या. त्यामुळे गोल्स लिहिणं गरजेचं आहे. सो राईट डाऊन द गोल्स. मुलांसाठी लिहा. हा सर, अभ्यासच करत नाही. बरं, मग लिहा, गोल्स लिहा. वैयक्तिक काय तुमचे गोल्स आहेत ते लिहा. रिलेशनशिपचे गोल्स लिहा.
पैशाचे गोल्स लिहा. अजून काही प्रोजेक्ट असतील त्याचे गोल्स लिहा. फिजिकली, इमोशनली 100 वर्ष जगण्याचा गोल लिहा. लिहा बिंदास. त्यांच्या हातात आहे. मी तर लिहिलाय. आय वॉन्ट टू लिव्ह 100 years. आपण एक अर्ज तरी दिला पाहिजे. वरची म्हणतील अरे काय भाई, 100 वर्ष जगायचं. येस, मला 100 वर्ष जगायचं आहे. मला गुरुसेवा अजून बाकी आहे हो. आत्ताशी तुम्ही सुरुवात केली, 10 वर्ष झाली. लिहा बरं गोल मस्तपैकी, 100 वर्ष जगायचं आहे मला. छान सुंदर माझं शरीर असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे, भरपूर पैसे असले पाहिजेत, आणि मी एवढे पैसे असले पाहिजेत की ते सगळं व्यवस्थित माझं काम होतंय, माझ्या फॅमिलीचं होतंय, आणि मी गुरुसेवेमध्ये, तिथे गुरुसेवेमध्ये कॉन्ट्रीब्युशन करतोय, जगात व्हॅल्युएशन करतोय. लिहा बरं गोल छानपैकी. अभिमान वाटला पाहिजे आपल्याला स्वतःला, अरे क्या बात आहे, काय मस्त गोल लिहिलाय. क्लिअर. गोल लिहा. मला मेसेज उद्या ग्रुपवरती करा. गोल डन. उद्याच्या सेशनमध्ये मी तुमचं आपल्या गोलशी असलेलं नातं मी तुम्हाला तयार करून देणार आहे. इट इज गोट बी डिफरंट. आपलं गोल, आपलं टार्गेट आणि त्याचं नातं आपल्याशी, ते उद्या मी तुम्हाला एस्टॅब्लिश करून देणार आहे. 24 तास तुमच्याकडे आहेत. आज गोल लिहून प्रिपेअर. ओके. त्यामुळे उद्या जेव्हा मी तुम्हाला गोल लिहून देईन, गोलचं तुम्हाला रिलेशनशिप एस्टॅब्लिश करून देईन, त्याच्यानंतर खरी जर्नी आपली सुरू होईल हनुमान चालिसेमध्ये. थांबूया. राईट. आजचं सेशन मी लगेचच शेअर करणार आहे. थँक्यू. जे लोक ऑनलाईन हे ऐकून नंतर हनुमान चालिसा करणार आहेत त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सेशन स्टॉप.